नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमस्कार मंडळी, माऊली भक्ती चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। बऱ्याच कालावधीच्या नंतर आपण पुन्हा एक नवीन विषयानुसार चर्चा करण्यासाठी आलो आहोत। आज आपल्यासमोर येण्याचा विषय जे आहे तो विषय प्रश्न तुमचे उत्तर गुरुजींची आपण जी सिरीज चालू केली होती त्यामध्ये अनेक प्रसंग, अनेक प्रश्न, अपेक्षित भाविकांना जे उत्तर आहेत यासाठीचा बराच कालावधी गेलेला आहे। त्यामुळे प्रश्नसंचय जो आहे तो भरपूर झालाय। त्यातले काही निवडक प्रश्न आपण घेणार आहोत। विशेष आज एकाच प्रश्नाची माहिती आपण त्याच्यावर एकाच विषयामध्ये असलेल्या बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर जे आहे ते ग्रंथाच्या अनुमानानुसार पाहणार आहोत। मंडळी, आजचा विषय आहे मंगळ। मी ज्योतिषी या नात्याने बऱ्याच भाविकांच्या पत्रिका पाहतोय। बरेच भाविक अपेक्षित उत्तर त्यांच्याकडे जे आहेत त्या प्रश्नांचे अपेक्षित उत्तर आपल्याकडून ठेवत आहात, परंतु प्रत्येकांना सात्विक पद्धतीचे उत्तर असतीलच असे नाही। पत्रिका कधी कधी अनुकूल प्रसंगावधान आपल्याला जे आहे ते कर्मसिद्धांत पद्धती देते, कधी प्रतिकूल पद्धतीनुसार आपल्याला जे आहे ते ट्रीट करते। मग ह्या सगळ्या निर्णयासाठी आपल्याला आपल्या पद्धती ज्या आहेत त्या अभ्यासणं आवश्यक आहे। मग मंगळाची भूमिका निश्चित आपल्या पत्रिकेमध्ये अनुकूल आहे की प्रतिकूल आहे याची माहिती नसताना जे समाज माध्यमांवर आपल्यावर समोर येतंय, इंस्टाग्रामवर येतंय किंवा अन्य कोणत्या माध्यमांवर आपल्या समोर येतंय, आपण त्याच्यावर विश्वास ठेवून लगेच आपण खूप प्रतिकूल अवस्थेमध्ये आहोत असं टेन्शन घेऊन आपण आपल्या कोणत्याही एक ग्रंथीमध्ये आपण जे आहे ते गुंतले गेलेलो आहोत। पण त्याचं अधिकृत निर्णय जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण त्यावर विश्वास ठेवावा का, हा निश्चितच प्रश्न आपण याचं उत्तर जे आहे ते पाहिलं पाहिजे। मंडळी, जोपर्यंत कोणत्याही ग्रंथाचं अधिकृत प्रमाण आपल्याकडे नसेल तोपर्यंत आपल्या भाग्याच्या संदर्भातल्या कोणत्या गोष्टीवर आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे, हे आमचं प्राथमिक जे आहे ते सर्वजणांना सांगणं आहे। परंतु आपल्याला देखील त्या बाबतीचं उत्तर जे आहे किंवा त्याचं अधिकृत प्रमाण जे आहे ते कसं मिळेल, तर त्यासाठी आम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल। विशेषतः मंगळ ह्या ग्रंथाचा कोणत्या विवरणामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे, तर विशेष मंगळाच्या ज्या भूमिका आहेत, मंगळाचा उगम कसा झाला, मंगळ ग्रहाची सुरुवात कुठून झाली, कोणामुळे मंगळाचा जन्म झालेला आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला जो आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। आपण मंगळ विष्णूच्या स्वरूपाचा, विष्णूच्या तेजामुळे तयार झालेले मंगळ आपण अनुभवले आहे। बऱ्याच अवंती महात्म्यामध्ये सुद्धा मंगळाचं जे आहे ते पाहायला भेटतं। ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सुद्धा मंगळाचं महात्म्य पाहायला भेटतं। त्याच्यानंतर मत्स्य पुराणामध्ये, पद्म पुराणामध्ये पण पाहायला भेटतं। पण ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला जोपर्यंत अभ्यास राहणार नाही तोपर्यंत मंगळ खरा कसा, तो प्रतिकूल की अनुकूल याच्या बाबतीचा निर्णय जो आहे तो आपल्याला पाहायला भेटणार नाही। पत्रिकेमध्ये लग्न कुंडली नावाचे कंटेंट असतो। या लग्न कुंडलीमध्ये 12 भाव असतात। त्या 12 भावाचा अभ्यास करून मंगळ कोणत्या स्थानामध्ये आहे आणि कशा अवस्थेमध्ये आहे आपण ते अभ्यासलं पाहिजे। लग्नाच्या संदर्भात सतत सरसगट सगळे लोक आपल्या मुलाला अथवा आपल्या मुलीला मंगळ आहे हे डोक्यावर एक ओझं घेऊन आयुष्यभर जगत असतात। पर्यायी लग्नाच्या कालावधीमध्ये मंगळामुळे आपल्याला बऱ्याच वेळेस वैवाहिक अडथळे जे आहेत ते पाहायला भेटतात, पण आपण त्याच्यावर अभ्यास कधी करत नाही। पर्यायी आपल्या कुंडलीतला मंगळ, आपल्या मुलाच्या अथवा आपल्या मुलीच्या पत्रिकेतला मंगळ तो कडक आहे, सौम्य आहे की निर्दोष आहे, याच्या बाबतीचं देखील आपण क्लिअरन्स कोणाला मागत नाही अथवा आपण त्याच्यावर अभ्यास करत नाही। पण हे सगळं अभ्यासलं पाहिजे, कारण मंगळ आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका घेणारा ग्रह आहे। त्यामुळे मंगळाची भूमिका जी आहे आपण निश्चित पाहायला पाहिजे। मंगळाची भूमिका आरोग्यावर पण तेवढीच आहे, मंगळाची भूमिका वैवाहिक सौख्यावर पण तेवढीच आहे। मंगळाची भूमिका अकस्मात येणारे निर्णय, मंगळाचे अपघाती निर्णय, अशा असंख्य विषयांवर मंगळाचं प्रभुत्व आहे। त्यामुळे मंगळ निश्चित आपल्या पत्रिकेमध्ये कसा आहे, मंगळ आपल्या पत्रिकेनुसार आपल्याला कशा पद्धतीने फलित देणार आहे याच्यावर आपण निश्चितच पत्रिका अभ्यासून घेणं अपेक्षित आहे। आपण निश्चित पूर्ण पत्रिका अभ्यासल्याशिवाय आपल्या पत्रिकेतल्या मंगळाला आपण कोणत्याही पद्धतीने आपण ब्लेमिंग करू नये, हे आमचा आग्रह आहे। मंडळी, मंगळाचे प्राथमिक स्वभाव काय आहे आपण ते अभ्यासू। आपल्या समोर स्क्रीनवर आम्ही लिखित स्वरूपात देत आहोत जेणेकरून आपल्याला वाचण्यामध्ये सहजता येईल। मंगळाची भूमिका प्राथमिक 4 अवस्थेमध्ये पाहायला भेटते।
ब्रह्मवैवर्त पुराणमध्ये पान नंबर 120 मध्ये अध्याय नंबर 8 मध्ये आपल्याला याचं विवरण पाहायला भेटतं. एकदा विष्णूचे सुंदर रूप पाहून पृथ्वी कामातूर झाली आणि त्यांच्याकडे गेली. तिचा भाव पाहून विष्णूने तिची इच्छा पूर्ण केली. वीर्यदान झाल्याच्या नंतर तिला मूर्छा आली. विष्णू तिथून निघून गेले. थोड्या वेळानंतर उर्वशी त्या ठिकाणी आली आणि पृथ्वीला तिने सावध केले. जागी झाल्याच्या नंतर विष्णूचं तेज पृथ्वीला सहन झालं नाही, म्हणून तिने एका पोवळ्याच्या खाणीमध्ये विष्णूचं तेज जे आहे ते टाकून दिलं. त्यातून पुढे सूर्यासारखा एक तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला. त्याचं नाव मंगळ म्हणून आहे. असं विवरण जे आहे ते आपल्याला ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये पाहायला भेटतं. दुसरा संदर्भ आपल्याला पद्मपुराणामध्ये स्वर्गखंडामध्ये अध्याय नंबर 11 मध्ये पाहायला भेटतात. एकदा विष्णू भ्रमण करीत असताना त्यांच्या अंगावरून घर्मबिंदू गळाला. त्यातूनच एक पुत्र उत्पन्न झाला. तो रक्तवर्णीय म्हणजे लाल कलरचा त्याचा जो वर्ण आहे तो पाहायला भेटला. पृथ्वीने त्याला प्रेमाने वाढवलं. नंतर तो तपश्चर्या करून ब्रह्मदेवाच्या वराने आकाशात ग्रह स्वरूपामध्ये स्टॅब्लिश झाला. यालाच मंगळ ग्रह म्हणून संबोधलं गेलं. तिसरा संदर्भ आपल्याला पाहायला भेटतो तो मत्स्य पुराणामध्ये अध्याय नंबर 71 मध्ये. शंकर हे दक्षाचे जावई होते, पण त्या दोघांमध्ये वैर आपल्याला पाहायला भेटलं. दक्षाने एकदा यज्ञ केला आणि या यज्ञामध्ये शंकरांना पाचारण केलं नाही. त्यामुळे शंकराला क्रोध आला. त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र नावाचा एक पुरुष उत्पन्न केला व त्यांच्या करवी दक्ष यज्ञाचा विध्वंस केला. यज्ञ विध्वंस केल्यावर वीरभद्र जगजाळीत सुटले आणि मग शंकरांनी त्यांना आवरले, शांत केले आणि मंगळ ग्रह मंडळामध्ये स्थापन केले. तोच हा मंगळ जो आपल्याला नवग्रहांच्या स्वरूपामध्ये नंबर 3 क्रमांकावर पाहायला भेटतो. अजून एक प्रकारचं महात्म्य जे आहे ते आपल्याला संदर्भासहित ग्रंथामध्ये वर्णित दिसतं. ते म्हणजे अवंती महात्म्यामध्ये अवंती नगरामध्ये भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण असून तो वेदांत शास्त्राचा संपन्न होता. एक दिवशी तो क्षिप्रा नदीच्या काठी अनुष्ठानाला बसला असता सुंदर स्त्री त्यांच्या दृष्टीस पडली. त्यानंतर अनुष्ठानावरचे त्यांचे लक्ष उडाले आणि वीर्यस्खलन झाले. नंतर तेवढ्यात ती स्त्री अदृश्य झाली आणि हा चमत्कार आहे असे संबोधून त्यांच्याजवळ भूमीतून एक बालक उत्पन्न झालं. त्याच क्षणी भारद्वाज हा तुझा पुत्र आहे, तू याचे पालन कर अशी आकाशवाणी झाली आणि भारद्वाजाने त्या मुलाला आश्रमात आणले आणि त्याचं मंगळ असं नाव ठेवले. असे 4 संदर्भ जे आहेत ते आपल्याला ग्रंथांमध्ये पाहायला भेटतात. मंडळी, मंगळाचं आपण ग्रंथाचं प्रायोजन पाहिलं, मंगळाचं आपण स्वाभाविक गुणधर्म पाहिले, मंगळ वैज्ञानिक तथ्यानुसार सुद्धा आपण अभ्यासणं फार आवश्यक आहे. फक्त ग्रंथांमध्ये काही एक कथा आली, एक स्टोरी आली, त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा आणि त्या सगळ्या गोष्टींनुसार हिंदू धर्माचं पुढे जाऊन संवर्धन आपण सतत नित्यनैमित्तिक ठेवावं एवढा आपला ग्रंथ, आपला धर्म जो आहे तो सोपा आहे का? निश्चितच नाही. आपल्या ग्रंथाच्या पाठीमागे आपण जर छोट्या गोष्टी अभ्यासल्या तर तुम्हाला त्याच्यातला एक बाब लक्षात येईल की आपली धर्म परंपरा जी आहे ती बिलीफ सिस्टीमवर चालत नाही. आपलं धर्म संवर्धन जे आहे ते सिद्धांतानुसार चालतं आणि म्हणूनच एवढ्या वर्षानंतर सुद्धा हिंदू धर्म सक्षम रूपाने संवर्धन करताना दिवस प्रतिदिवस आपल्याला पाहायला भेटतो. मंगळाचे वैज्ञानिक तथ्य सुद्धा आपण पाहणार आहोत. मंगळाचा वैज्ञानिक परिचय असा आहे की मंगळ दिसायला तांबूस कलर आणि तेजस्वी असल्यामुळे तारामंडळामध्ये त्याला शोधून काढणं कठीण कधीच आपल्याला जाणवलं नाही. तो पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये नसून बाहेर प्रकरणामध्ये पाहायला भेटतो, म्हणून त्याला बहिर्ग्रही असं म्हणतात. सूर्यापासून पृथ्वी जितकी दूर आहे त्याच्या 1.5 पट मंगळ दूर आपल्याला पाहायला भेटतो. त्याचे अंतर 14,07,00,000 मैल आहे. त्याला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी 687 दिवस लागतात. दर सेकंदाला सुमारे 15 मैल या वेगाने तो सूर्यप्रदक्षिणा करत असतो. याला स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी 24 तास 37 मिनिटं लागतात. म्हणजे पृथ्वी व मंगळ या दोघांचंही अक्षभ्रमण जवळजवळ सारखेच आहे. ज्यावेळी तो पृथ्वीपासून एका बाजूस सूर्याजवळ आणि दुसऱ्या बाजूस मंगळ येतो त्यावेळी पृथ्वीला खूप जवळ येत असल्याने विशेष चकचकीत तो दिसतो. ही स्थिती मंगळाचं वेध घेण्यास अनुकूल मानली गेली. मंगळाचा मार्ग बराच विकृताकृती आहे. मंगळाच्या आयनिक वृत्ताशी मंगळाची कक्षा 1.51 याचा तो कोन करताना आपल्याला पाहायला भेटतो. मंगळाचा संपूर्ण व्यास 4250 मैली आहे. मंगळ हा अनेकदा वक्री होताना आपल्याला पाहायला भेटतो. वक्री झाल्यानंतर 2 महिन्यानंतर तो मार्गी होताना सुद्धा पाहायला भेटतो. त्यानंतर 10 महिन्यांनी त्याचा पश्चिमेस लोप होतो. त्यानंतर
4 महिन्याने तो पूर्व दिशेला दिसू लागतो. दर्शन झाल्यावर 10 महिन्याने तो पुन्हा वक्री होतो. अशा सर्वसाधारण पद्धतीचा तो क्रम जो आहे तो मंगळ कधी वक्री तर कधी मार्गी आपल्याला पाहायला भेटतो. मंगळ एकदा वक्री झाला म्हणजे सुमारे 3 महिने तो वक्रीच राहतो व स्तंभी होतो. या वेळी 7 महिने मंगळ एका राशीमध्ये जातो. असे असंख्य पद्धतीचे विवरण आपल्याला मंगळाच्या बाबतीचे पाहायला भेटतात. मंडळी, आपण मंगळाचं वैज्ञानिक तथ्य पाहिलं. आता आपण मंगळाचे आपल्या लाईफवर पडणारे, आपल्या कोणत्या आरोग्यावर, कोणत्या पद्धतीवर, कोणत्या अवयवावर मंगळाची कशी पद्धतीचं प्रभुत्व जे आहे ते आपल्याला पाहायचंय. प्रत्येक भाविकांना ज्या पद्धतीचे आजार होत आहेत त्या पद्धतीच्या आजारांवर डॉक्टरांच्या निर्णयानुसार पूर्णपणे सहयोग जो आहे तो वैद्यकीय चिकित्सा माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोच. 100% सहकार्य जे आहे ते डॉक्टरांच्या टीमकडून आपल्याला वेळोवेळी भेटतंच. पण कधी असेही प्रसंग येतात की डॉक्टर असमर्थ राहतात आणि आपल्याला भगवंतावर जे आहे ते विश्वास ठेवून जीवन जे आहे ते एक एक दिवस काढायला लागतं. पण अशा सगळ्या गोष्टींसाठी जर त्याचे निर्णय पत्रिकेमध्ये पहिल्यापासूनच जर वर्णित आहेत तर दिवसाचे चिंतन करण्याचा अथवा चिंता करायची आपल्याला आवश्यकता नाही. मग त्या बाबतीचा अभ्यास सुद्धा आपल्या जन्मपत्रिकेवर मंगळ जो आहे तो आपल्याला दाखवतो. म्हणजेच काय तर कधी शस्त्रक्रिया शरीरावर होईल, कधी आपला अपघात होईल, कधी आपल्याला रक्ताच्या अंतर्गत त्रास होतील. या सगळ्या गोष्टीचे निर्णय जे आहेत ते मंगळ देईल. आपण स्क्रीनवर वाचूया की मंगळाचे आपल्या आरोग्यावर अथवा आपल्या आजारासाठी कोणत्या कोणत्या कारणाने मंगळ आपल्याला पिडेल, आपण त्याचा अभ्यास करू. स्क्रीनवर पहा. मंगळ जर अनिष्ट आहे तर सुवर्ण, प्रवळ, रक्तवस्त्र, रक्तवृषभ, गुळ इत्यादी वस्तूंचं दान करावं असं मत आहे. परंतु मंगळ अशुभ असता कोणत्या पद्धतीचे आजार देईल या बाबतीत पण आपण अभ्यासलं पाहिजे. मंगळ जर आपल्याला अशुभ आहे तर सर्व पद्धतीचे ताप आपल्याला येतील. साथीजन्य दाहक युक्त आजार आपल्याला पाहायला भेटणार. प्लेग, देवी रोग, कांजण्या, गोवर, भाजणे, शिरा तुटणे, मूळव्याध, भगेंद्र, विषबाधा होणे, शस्त्राच्या जखमा होणे, मेंदूचा विकार होणे, रक्तस्राव होणे, टायफॉइड होणे, न्यूमोनिया होणे, संग्रहणी, हर्निया, मुतखडा, बाळंतपणाचे आजार, गर्भपात, नाकात मोड येणे, दुर्बलता येणे इत्यादी सगळ्या गोष्टींचं जे आहे ते मंगळाच्या अधिपत्याखाली येणारे हे आजार आहेत. अजून असंख्य आहेत. आपण काहीशे अभ्यासले. ज्यावेळेस आपली पत्रिका अभ्यासण्यासाठी समोर असेल अधिकतर आपण त्याच्यावर अभ्यास करू शकतो. तर मंगळाच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसेच अजून मंगळा व्यतिरिक्त पण काही ग्रह आहेत की ज्या ग्रहांचे आपल्या शरीराच्या अवयवावर आधिपत्य असतं. तर आता मंगळाच्या आपण गोष्टी अभ्यासल्या. तर मंगळ संतुलित करण्यासाठी आपल्याला मंगळाच्या कोणत्या भूमिकेवर कशा पद्धतीने आपण पर्याय केले पाहिजेत हे देखील पत्रिकेमध्ये वर्णित असतं. आपण त्या गोष्टीचे पण अभ्यास केले पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण फार प्राथमिक रूपाने अभ्यासू. अधिकृत पद्धतीचा आणि विश्लेषणाचा विषय जो आहे तो ज्यावेळेस पत्रिका आमच्या समोर असेल आपण त्यावर अधिकतर चर्चा करू शकतो. प्राथमिकता अशी आहे की मंगळाच्या विषयी वैवाहिक सौख्याच्या दृष्टिकोनाने जे जे अडथळे आपल्याला पाहायला भेटतात किंवा समाजामध्ये ज्या बाबतीच्या चर्चा कुचर्चा आहेत त्या बाबतीचे पण आपण याच्यामध्ये विश्लेषण पाहणार आहोत. सध्या वर्तमान कालावधीमध्ये मंगळाच्या विषयी चर्चा अशा आहेत आणि कोणत्याही पद्धतीचे की मंगळ कडक आहे, सौम्य की निर्दोष याचा अभ्यास न करता आपल्याला मंगळ आहे हे जाणून समाजामध्ये मंगळाच्या बाबतीचं जे आहे ते प्रोपगंडा करताना सगळी ठिकाणी पाहायला भेटत आहे. पण आपण ते अभ्यासलं पाहिजे. उदाहरणार्थ मुलाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे तर जोडीदार पण मंगळाच्याच पत्रिकेचा पाहिजे हा जो आग्रह आहे हा पंचांगकर्त्यांनी म्हणजे दाते पंचांगात पान नंबर 11 वर पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी याचं जे आहे ते विवरण दिले. पंचांगकर्ते काय म्हणतात की दोघांना सदोष मंगळ असेल तर विवाह करण्यास हरकत नाही. म्हणजे त्यांचं प्राथमिक मत आहे की दोन्ही पत्रिकेला जर मंगळ आहे तर निश्चितच रिलॅक्स राहा आणि मंगळाची जर तीव्रता शिथिल असेल तर तुम्ही विवाह करा. अन्यथा मंगळाच्या बाबतीचा अभ्यास अजून जे आहे आपण ते अभ्यासणं आवश्यकच आहे. म्हणजे फक्त लग्नासाठी मंगळच अभ्यासला पाहिजे असं नाही, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण त्या अभ्यासला पाहिजे. पण मंगळाच्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एकाला पत्रिकेला मंगळ असेल तर जोडीदार पण मंगळाचाच पाहिजे हा जो हट्ट आहे त्या हट्टाचा निर्णय असावा यासाठी आपण दोन्ही पत्रिकेचे वास्तव्य जे आहे ते पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी दातेस पंचांगामध्ये पान नंबर 11 वर पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांचं
पुढचं मत असं आहे, ज्यांनी मंगळाच्या विषयासाठी थोडीशी शिथिलता दिली, त्यांचं मत आहे की जर समजा मुलाला मंगळ आहे पण मुलीच्या पत्रिकेत मंगळाची कोणतीही स्थिती नाही, परंतु स्थळ चांगलं आहे आणि आपल्याला विवाह करायचा आहे, कधी कधी स्थळ चांगलं आहे, घराण्यावर आपल्याला विश्वास आहे आणि आपली मुलगी अथवा आपला मुलगा या घराशी नातं जोडल्याच्या नंतर खूप सौख्य पद्धतीने नांदू शकतो, राहू शकतो, या बाबतीतची कधी अपेक्षा असते वडिलांना, आईला, कधी सामाजिक निर्णयासाठी अपेक्षा असते, कधी पारिवारिक निर्णयासाठी, कधी आर्थिक निर्णयासाठी असंख्य अपेक्षा ज्या आहेत त्या आई वडिलांना असतात आपल्या मुलांच्या मुलीच्या सांसारिक जीवनासाठी. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला मुलाला जर मंगळ आहे अथवा मुलीला जर मंगळ आहे तर जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये मंगळ नसेल तर विवाह करू नये असं कुठे आहे तर निश्चितच अशा पद्धतीचं कुठे वर्णन नाही. पंचांगकर्त्यांनी सांगितले की एकाच्या पत्रिकेत मंगळ आहे तर समोरच्या पत्रिकेमध्ये शनी, राहू, केतू अथवा गुरु किंवा शुक्र या 5 ग्रहांपैकी कोणताही एक ग्रह जर असेल तर ती पत्रिका मंगळाच्या कुंडलीला प्रतिकार करणारी असते, म्हणून विवाह करण्यास हरकत नाही असं मत जे आहे ते पत्रिकेमध्ये पंचांगामध्ये वर्णित आहे. दुसरा विषय आहे त्या पद्धतीनुसार आपण जर मंगळ काही कालावधीनुसार मंगळाची भूमिका दिसते, जसं की पत्रिकेमध्ये मंगळ आपल्याला दिसतोय, गुरुजींनी आपल्याला मंगळ आपल्याला अवस्था जी आहे ती मांगलिक अवस्थेची आहे हे डिक्लेअर केलंय. आता आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे की तो मंगळ कडक आहे, सौम्य आहे की निर्दोष आहे आणि त्यावर डिपेंड करतं की समोरची पत्रिका कशी पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या पत्रिकेमध्ये मंगळ काही निवडक राशीमध्ये जर आहे, उदाहरणार्थ कर्क राशीमध्ये, मिथुन राशीमध्ये आणि कन्या राशीमध्ये जर आपला मंगळ आहे तर तो मंगळ ऑलरेडी निर्दोष आहे. अशा कालावधीमधले असलेल्या मंगळाला बिना मंगळाचीच मुलगी पाहिजे. त्यावेळेस आपला सांसारिक जीवन जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने आणि मंगळाचे कोणतेही तणाव त्या परिवारावर दिसणार नाहीत, अशा पद्धतीची जी पत्रिका आहे ती आपल्याला पाहायला मिळते. मंगळाच्या बाबतीतचे असंख्य निर्णय आहेत, जे मंगळाच्या बाबतीतचे निर्णय काही गोष्टी समाजामध्ये अशा पद्धतीने प्रसारित झाल्या आहेत की मंगळ एकाला आहे, जोडीदाराला मंगळ जर नाही तर लग्नाच्या नंतर कोणाचा मृत्यू होतो का, मंगळामुळे कोणाचा अपघात होतो का, मंगळामुळे डिवोर्सचे चान्सेस येतात का, बऱ्याच गोष्टीवर ते प्रत्येकांच्या जे आहे ते जिज्ञासा आपल्याला पाहायला भेटतात. निश्चितच या काही गोष्टी आपल्या जे प्रश्नकर्ते भाविक आहेत या लोकांनी आपल्या जवळच्या लोकांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये हे प्रश्न पाहिलेले असतात, त्यामुळे त्या लोकांना या बाबतीची जिज्ञासा जी आहे ते आपल्याला पाहायला भेटते. परंतु या सगळ्या जिज्ञासांना त्या पत्रिकेचे वास्तव्य तपासूनच आपण त्याच्यावर जे आहे ते निष्कर्ष काढणं आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी मंगळाचे पूर्ण तथ्य जे आहे ते अभ्यासा आणि त्यानंतरच मंगळाची जी भूमिका आहे ती आपण स्वीकार करा. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तो एकच, मंगळाचे आजाराशी असलेले संबंधित निर्णय आपण अभ्यासले पाहिजेत. जर आपल्याला वर्णन केलेले काही जे आजार जे आपण आता स्क्रीनवर पाहिले जर ते तुम्हाला आहेत आणि डॉक्टरांच्या पर्यायानंतर सुद्धा ते आजार जर होत नसतील किंवा आजारांवर निदान होत नाहीये तर त्या कालावधीमध्ये आपण मंगळाची उपासना निश्चित करावी. जेवढ्या पद्धतीने आपल्याला विज्ञानाने सामर्थ्य दर्शवलंय तेवढ्याच पद्धतीने आपल्याला धार्मिक दृष्टीचं सामर्थ्य देखील आहे. विश्वास आणि श्रद्धा या सगळ्या गोष्टीपेक्षाही पुढे आपल्याला सिद्धांत जे आहेत ते ग्रंथकारांनी मांडलेत. त्या सिद्धांताच्या परिपक्वता पाहता आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायला काहीही हरकत नाही. पूर्ण प्रांजळ मताने आपल्याला ऋषीमुनींनी आपल्यासमोर हे विधिविधान जे आहेत ते मांडलेत. त्याचं नाव आहे आयुर्वेद. आपण आयुर्वेदाचा आधार निश्चितच घेतला पाहिजे. आयुर्वेदाच्या आधारे आपण त्याची उपासना निश्चितच केली पाहिजे. आपण मंगळाची भूमिका जरी आपण मंगळाचे उपाय करतोय तरी त्या उपायांमध्ये आयुर्वेदाची फार महत्त्वाची भूमिका असते, ती म्हणजे वनस्पती शास्त्राची. आपण या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे अभ्यास करूनच त्याच्या बाबतीचे निर्णय करावे. आता त्या दृष्टीने जर आपण पाहताय तर एक आपल्याकडे असा देखील पद्धती आहे, जो संख्या आहे, असा वर्ग आहे जो वर्ग म्हणेल की विज्ञानाच्या व्यतिरिक्त जर आपण काही पर्याय देत आहे तर ते पर्याय निश्चितच रिझल्ट देतील का, या बाबतीत तुम्हाला त्याच्या बाबतीत विश्वास आहे का. आयुर्वेदावर 100% प्रत्येकाचा विश्वास असायला हवा. आणि जर ज्या समाजामध्ये कोणत्याही काही वर्गाला आयुर्वेदावर जर विश्वास नाही तर त्यांनी निश्चितच आयुर्वेदाचा संपूर्ण अभ्यास करणं अपेक्षित आहे. आयुर्वेदासारखं सामर्थ्यशील जे सिद्धांत आहे ते अन्य कोणत्याही शास्त्रामध्ये पाहायला भेटत नाही. त्यामुळे आयुर्वेदाची फार महत्त्वाची भूमिका आपल्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे ना आहेच. मंडळी, ह्या सगळ्या गोष्टीचा वास्तविकता तपासून आपण मंगळाचे प्रत्येक अनुमान पाहून, मंगळाचे 4 संदर्भ पाहून, मंगळाचे आपल्या आजारांवर कुठे कुठे प्रभुत्व पडतंय, त्याचं स्वामित्व कोणत्या ठिकाणी आहे, आपण हे अभ्यासलं
आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळाचे सहित मंगळानंतर येणारा जो ग्रह आहे तो म्हणजेच बुध, हा बुद्धी चातुर्याचा आहे. या बुधामुळे आपल्याला निर्णय क्षमतेच्या अंतर्गत देखील कोणत्या कोणत्या पद्धतीचे जे आहेत ते प्रतिकूल अवस्था आणि अनुकूल अवस्था जी आहे ती तपासायची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या ग्रहाबाबतीच्या अभ्यासासाठी निश्चित भेटू. तूर्तास ओम साईराम.